भगवान परमात्मानी खोड्या केल्यात. लहान लेकराला खोडी करायला आवडते. महिला मंडळाला साडी आणि कापूस वेचायला. सोनं आवडतं की नाही? सोनं आवडतं. 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायची, पप्याचा बाप अख्खं आयुष्य गेलं तुमच्यासोबत पण मला कधीच नाही केला फुटका. असं ती मालकाला म्हणी. गुरुजी काय म्हणी? मला नाही केला फुटका. मालकाला राग आला, दुकानात गेला. 100 रुपयात 1 किलो सोनं. तुमच्याकडे आहे? ज्याला कसलाच टॅक्स नाही त्याचं नाव खोटंही कळत नाही, खरंही कळत नाही. पुरुष मंडळाला आवडतं काय? आवडतं कडक इस्त्रीचे कपडे, कडक टोपी आणि लईच पांढरे केस झाले तर. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. जीवाची आवड आपण जर पाहिली, प्रत्येकाची आवड, प्रत्येकाला संसार प्रपंच आवडतो. पण साधू संत सांगतात संताची आवड. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नैनगुडी किंवा आवडे हे रूप गोजिरी सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. जो मी तुझं पाही पांडुरंगा ही संताची आवड आहे. मग भगवंताची आवड आहे. अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं आवडत आहे. मग नामचिंतन करावं का? तू म्हणाल ताई फायदा आहे. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. नामचिंतन केलं तर कधी संकट येत, आणि जर संकट आली निवारण करणारा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा. त्याच्या पुढे विचार करावा, सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी. आता विचाराचे प्रकार 3. एक विचार कधी करायचा नाही, दुसरा विचार एकदाच करावा आणि तिसरा विचार वारंवार. पहिला विचार दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार माणसानं कधी करायचा? कारण दुसऱ्यासाठी खड्डं काढलं तर आपल्याला पडावं लागतं. लोक पहा कधी कधी एकच काम राहतं, फक्त काडी लावून देणे. किती सख्य भावाचं चांगलं पटू द्या पण ती भांडणं लावल्याशिवाय राहत. आणि मराठी भाषेत त्याला म्हणतात कुत्र्याचं शेपूट वाकडं ती वाकडं. त्यांचा स्वभाव तेवढाच राहतो. आपण पाहतो एक होती दासी पट्ट राणी केले तिसी, तिची हिंडणे राहीना मूळ स्वभाव माणसाचं कधी जात. एक बाई होती पहा, तुम्हाला सांगते, पती पत्नी 5-6 वर्षापासून मुलबाळ नव्हतं. महिला मंडळ. सासूबाई म्हातारी सासू घरात होती, पण एक दिवस ती मालकाला म्हटली, पप्याचा बाप 5-6 वर्ष झालं कुठं फिरायला जाता येईना. तुमची आई रोज सकाळ संध्याकाळ तिला जेवण करून द्यावं लागतं, तिची काळजी घ्यावी लागते. मालक म्हटले तू जसं सांगशील तसं करतो. आणि बरेच जण बायकोचं ऐकणारे असतात. तुमच्याकडे आहेत का? हा रोग आहे का? ऐकून काही मताचे नाही. गुरुजी एकदा मी असंच कीर्तनात सांगितलं, जे बायकोचे ऐकते ते एका लाईनीत उभे राहा, आणि जे बायकोचं ऐकत नाही ते एका लाईनीत. सगळे एकाच लाईनीत होते. जे बायकोचं ऐकतात पण एकटं दुसऱ्या लाईनीत उभं होतं. आता म्हटलं का तुम्ही ऐकत नाही का बायकोचं? ते म्हटले कशाचं ऐकत नाही, बायकोनं तर सांगितलं जास्त गर्दीत जाऊ नका. मला सांगायचंय. हा म्हणे तू जसं सांगशील तसं करतो. ते म्हणे काय करायचं नेमकं? ती म्हणली 50 एकर शेती, म्हातारीला शेतात झोपडी बांधून द्या, म्हातारी तिकडे राहील. म्हातारी शेतात राहील म्हटलं, झोपडी बांधून दिली. रोज सकाळ संध्याकाळ डब्बा नेऊन द्यावा लागायचो. 1 महिना गेला आणि 1 महिन्याच्या नंतर ती मालकाला म्हणते, पप्याचा बाप तुमचं दुःख काय मला अजिबात सहन होईना, तुमचा त्रास मला देखवना, मग तू सांगशील तसं करतो. ती म्हणे रॉकेलची कॅन घ्या, रात्रीच्या वेळेला म्हातारी झोपलेली असेल, झोपीत रॉकेल झोपडीवरती टाका आणि काडी लावून द्या, म्हणे टेन्शन राहणार नाही. ते म्हणे ठीक आहे. रॉकेलची कॅन घेऊन गेलं आणि झोपडीवरती रॉकेल टाकलं. आणि नेमकं आपण म्हणतो ना देवतारी त्याला कोण मारी. म्हातारीच्या शेतात शेजारच्या गाया ज्वारी खाण्यासाठी आल्या होत्या आणि म्हातारी त्या गायाला हाकलण्यासाठी गेली. म्हातारी बघती जन्मदा त्या पोराने ज्याला जन्म दिलाय ते पोरग खुशाल झोपडीवरती आतमध्ये पाहिना सुद्धा म्हातारी आहे का नाही. रॉकेल टाकलं, काडी लावून देताना पाहिली, पण ती म्हातारी हुशार होती. म्हातारी गावाच्या बाहेर एक मोठं झाड, झाडाच्या वरती जाऊन बसली. ही मुलगा घरी आला, 10वा केला, 13वा केला, सगळं केलं. आणि 10-5 दिवस झाल्याच्या नंतर गुरुजी नेमकी अमावस्याची रात्र होती आणि अमावस्याच्या रात्री या गावात चोरी झाली. चोरांनी चोरी केली, पैसे चोरी करून गावाच्या बाहेर त्याच झाडाखाली बसून चोराचे भांडणं लागले. 2 जण होते, पैशाचं गाठोडं घेतलं आणि मोजायला लागले. हा म्हणायचा पहिला वाटा माझा, दुसरा म्हणायचा पहिला वाटा माझा. या दोघांच्या मध्ये वरून म्हातारी बोलली, म्हणे तुमच्या दोघांच्या आधी पहिला वाटा आपलाय. आता अमावस्याच्या दिवशी रात्री म्हातारी वर दिसली तर कोणी थांबल का जागेवर? ज्याचे उठून पळाले पैशाचं गाठोडं तिथंच. म्हातारी खाली उतरली, पैसे मोजून पाहिले तर 5 लाख रुपये होते. किती? रात्रीच्या वेळेला म्हातारी घरी आली ना, आवाज दिला, बाळा दरवाजा उघड. बाळा तर म्हणतो आवाज तर म्हातारीचा दिसतोय. म्हणे आली कशी? ती म्हणे आई तू आली कशी? ती म्हणते सगळं सांगते, पाणी दे म्हणे आधी. पाणी पिली. म्हातारी म्हणते ते काय? म्हणे तुझा बाप जाऊन 6 वर्ष झाले, मला तुझ्या वडिलांनी सांगितलं म्हणे पाप्याचे जरा जास्त हाल चाललेत संसारामध्ये, एक काम कर, एवढे 5 लाख रुपये घेऊन जा आणि एवढे आपल्या बाळाला नेऊन दे, म्हणे त्याचा संसार तरी चांगला होईल. म्हणे पण गेलती कशी? म्हणे स्वर्गात गेलते. जवळ सुनबाई सगळं ऐकत होती. सुनबाई म्हणते सासूबाई माझे सासरे भेटले म्हणल्यावर मग माझे आई वडील बी भेटले असतील. ती म्हणली भेटले ना. भेटले म्हणलं. मग ती म्हणली मग माझे आई वडील काय म्हणले? म्हणे काय नाही, तुझे आई वडील म्हणले 2-4 दिवस जाऊन तुम्ही तुमच्या पोराला भेटून या, तोपर्यंत आमच्या पुरीला वर पाठवा, तिच्याकडे 5 लाख रुपये देतो.
ती म्हणली मग जायचं कसं, राईटला लेफ्टला सरळ रस्ता कसा आहे? ती म्हणे काही नाही, झोपडी तयार करायची, त्याच्यावर रॉकेल टाकायचं, आतमध्ये बसायचं, किती चटके बसले तरी सहन करायचे म्हणे. आणि दुरादुरानं थेट दुसऱ्या दिवशी झोपडी तयार गेली ही आतमध्ये जाऊन बसली, मालकानं काडी लावून दिली, रॉकेल टाकलं, असे चटके बसायचे पण 5 लाख रुपयासाठी सहन केले. जशी ती धुराधुरानं गुरुजी धुराधुरानं वर गेली ती अजून खाली आली. मला सांगायचं काय, दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार कधी करायचा नाही. दुसरा विचार एकदाच लग्नाचा विचार, कारण एका पुरुषात 2 नारी आणि पाप वसे त्याच्या घरी. तिसरा विचार नामधरा कंठी विठोबाचे, नामचिंतन करावं तेही योग्य वेळेत. आता आपला वेळ किती राहिला? किती वेळ राहिला? कीर्तनाचा नाही विचारला मी, तुमच्या आयुष्याचा विचारते. मी सोडते बरोबर कीर्तन. कोण कधी झाले सांगता येत, माणसाचं जीवन आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हम रहे ना मोहब्बत रहेगी, हम रहे ना मत रहेगी, रास्ता अपनी दुनिया पाएगी, रास्ता अपना दुनिया पाएगी. फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो बंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कोण कधी जायला सांगता येत नाही. संत सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ, शरीराची होय माती कोणी न येई, योग्य वेळेत सावध व्हायचं. कीर्तनात बसलाय तुम्ही महिला मंडळ, कीर्तन संपेपर्यंत कोणाच्या छातीत चमकल सांगता येत, कारण माणसाचं आयुष्य लकी ड्रॉ सारखं आहे. योग्य वेळेत सावध व्हायचंय. रामाचं भजन तोपर्यंतच गुरुजी जोपर्यंत हा आत्माराम आहे. ज्या दिवशी हा आत्माराम निघून जाईल त्या दिवशी राम नाम तेच म्हणावं लागते. म्हणून संत तुलसीदासजी म्हणतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. योग्य वेळेत सावध होऊन भगवंताचं नाम चिंतन ते आताच करावं. म्हातारपणी नाक मुख गळू लागले लाळानी, म्हातारपण जरी आलं तरी भजनच करता येईल कशावर. असं कीर्तन संपलं एकदा आणि कार्यकर्त्याला म्हटलं काय अभ्यास आहे बाबांचा, काय कीर्तन ऐकलं बाबांनी माऊली दादा, असं म्हटलं काय मान हालू हालू कीर्तन ऐकलं बाबांनी. लोक म्हणले बैर आहे ते. उपयोग संत सांगतात, जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित गमाया तरुण हुआ तो समय गमाया. जीवड़ा जय हो. जीवड़ा 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 2 दिन का महिमान, कब सुमरो तेरा, अब तो कब सुमरो तेरा, कब सुमरो तेरा, कब सुमरो तेरा. झूठी काया झूठी माया, झूठी काया झूठी माया, आखिर मानना
झालं झालं झालं. म्हणजे अजून काय चाललंय आता. विठ्ठल विठ्ठल योग्य वेळेत सापडून भगवंताचं नामचिंतन करायचं. जगाच्या मालकाला आवडतं नामचिंतन केलेलं. भगवान परमात्मा आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतात. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. काय करावी साधने फळ अवघेची येणे किंवा येणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. विश्वातलं सर्व सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सुख वसे तुझे पायी आणि मज ठेवी तये ठाई. विश्वातलं सर्व सुख आहे भगवान परमात्माच्या चरणाजवळ. एखाद्या माणसाकडून एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल ना महिला मंडळ, तिला कायम गोड बोलावं लागतं. आता मला सांगा, तुम्हाला तुमच्या मैत्रिणीकडून शेजाराकडून साखर आणायचे कप भरून साखर आणण्यासाठी गेल्या, तुम्ही जर म्हटल्या ताई देता का हो, आमचे मालक आल्यावर 7-8 दिवसांनी का होईना परत आणून देईल, भेटेल की नाही साखर. आणि तुम्ही जर जाऊन दारात उभे राहून म्हटल्या दी दी साखर, काय काय मी तुझ्या मालकानं याची रूपी त्याच्या डोक्यात लोकांच्या मुंड्या मोडून तर कमवलं, दी भेटेल का. दारात दांडाकडून घरून काढून देईल, उभा सुद्धा करणार. सांगायचं काय, जेवढ्या नम्रतेने एखादी गोष्ट भेटेल तेवढी आपण त्याच्या डोक्यावर चढून ती गोष्ट प्राप्त करू शकत. सुंदरच प्रसंग आहे. पा एका वेळेला महासागराच्या पत्न्यांची नावं जरी विचारली, महासागरामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो गंगा आहे, सिंधू आहे, यमुना आहे. एका वेळेला महासागराने विनंती केली म्हणे मला भेटण्यासाठी येता एका वेळेला एक माझी इच्छा आहे म्हणे, कोणती, पाण्यामध्ये वाहणारं लोहळ्याचं गवत घेऊन या. नद्यांनी सांगितलं आम्ही अनेक प्रकार कोणाची घरं काय काय आणू शकतो, पण आम्हाला लोहळा आणता येणार. पण का, पूर आल्याच्या नंतर तो लोहाळा तेवढ्याच खाली दबून जातो ना, आम्ही गेल्याच्या नंतर तेवढ्याच जोरात तो उमलतो, तेवढाच ताट मान काढून वरती येतो. माणसाने जीवनात जगायचंय पण नम्रतेनं. म्हणून तर संत सांगतात कायम लहानपण देगा देवा. लहानपण म्हणून जर जगलो आपण का, एखाद्या माणसाकडून एखादी गोष्ट प्राप्त करायची. तुम्हाला समजेल असं प्रसंग सांगते. एका वेळेला एका घागरीवरती एक वाटी होती, त्या घागरीला एक तुटी होती, तुटीमध्ये पाणी घेण्याचं नळ. त्या तुटीनं एक दिवस त्या वाटीनं तुटीला प्रश्न विचारला. वाटी म्हणे का ग तुटी, 2-3 वर्ष झाले म्हणे फक्त तुझं तोंड झाकण्याचं काम करते, पण कधी आम्हाला पाण्याचा थेंब दाखवला का, पाण्याचा थेंब दाखवला का म्हटल्यावर त्या तुटीनं उत्तर दिलं. तुटी म्हणे अगं वाटी, एखाद्या माणसाकडून एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्याच्या डोक्यावर नाही, त्याच्या पायाजवळ बसावं लागतं, त्याशिवाय आपल्याला ती भेटत. भगवान परमात्माचं नामचिंतन केलं, जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. कारण भगवान परमात्मा एवढा उदार आहे. उपमन्यूनं ज्या वेळेला फक्त दुधाची वाटी मागितली तर महासागर दिलाय. भगवान परमात्माला 5 वर्षाच्या ध्रुव बाळानं वडिलांची मांडी मागितली, भगवान परमात्मानं अढळ पद दिलंय. द्रौपदी मातेनं बोटाला चिंदी बांधली, 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्यात. त्याच्या पुढे सांगू, आपण पाहतोय सुदाम देवानं भगवान परमात्माला फक्त मुठभर पोहे दिलेत, पण त्याच्या बदल्यात सोन्याची नगरी दिली आहे. आपण एका हातानं दिलं, देव आपल्याला 10 हातानं देतो. आता बऱ्याच जणांना वाटत असेल ताई सप्ताहातले 500 रुपये वाचून तेवढे संसारात कामाला येतील, 500च्या बदल्यात 5000 घालावं लागतात. मग कसे जातील त्याचा पत्ता लागणार. तुम्हाला ट्रेन माहिती का, रेल्वेत बसलात का कधी, आगनगाडी बसलात ना कधी. रेल्वेमध्ये पहा तुम्ही 3 सीट असतात, पहा वरती एक, मध्ये एक आणि खाली एक. त्याच्यामध्ये सुद्धा काही भिकारी येतात मागणारे, कोणी 10 रुपये कोणी 5 रुपये मागतं. एका वेळेला त्या ट्रेनमध्ये वरच्या सीटवरती एक बसलेला प्रवासी होता. त्यानं ट्रेनमध्ये पाहिलं एक भिकारी भीक मागण्यासाठी येतोय आणि तो 10 रुपये 5 रुपये मागायचा. वरती बसलेल्या प्रवाशाची इच्छा झाली, त्यानं पॉकेटातून 10 रुपये काढले. ती पॉकेटातून 10 रुपये देत असताना त्याचा हात पुरत नव्हता, म्हणून खालच्या सीटवरती बसलेल्या व्यक्तीकडे ते 10 रुपये दिले आणि त्यानं सांगितलं दादा हे पैसे त्या माणसाला द्या. पैसे कोणाचे होते, जोरात बोला, कोणाचे होते, वरच्याचे. दिले कोणाकडं, खालच्याकडं. दिले कशासाठी, दान देण्यासाठी. पैसे कोणाचे होते, जोरात बोला, थोडंसं ऐकायला येत नाही मला. कोणाचे होते, वरच्याचे. दिले कोणाकडं, खालच्याकडं. दिले कशासाठी, दान देण्यासाठी. पैसे कोणाचे असतात मग आम्हाला कशाला सांगता 50 लाखाची इकडं 2 लाखाची तिकडं प्रॉपर्टी.
मला सांगायचंय काय, भगवान परमात्माला वसुली कशी करून घ्यायची सांगता येणार नाही. जगाचा मालक कशी वसुली करून घेईल, पण त्यानं घेण्याच्या अगोदर जर आपण दिलं, त्यानं घेण्याच्या अगोदर आपण सरळ हाताने जर मदत केली भगवंतासाठी सत्कार्यामध्ये, जगाचा मालक एवढं देईल की आयुष्यभर तुम्ही आनंदात जीवन जगाल. मग देवाला आवडतंय काय, नामचिंतन केलेलं. आवड प्रत्येकाची वेगळी आहे. संत सांगतात, एकनाथ महाराज सांगतात, भगवंताला आवडतंय नामचिंतन केलेलं, पण तेच नामचिंतन करत असताना देवाची आवड आहे. ती आवड कोणती, अभंगाच्या दुसऱ्या तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. पाणी धानी माझा माता कामा पाणी दादा तुळशी, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. ओ हृदयी कळवळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. टाळी वाजवा एकदा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करावी, भाळावरती चंदनाचा टिळा, अंतकरणामध्ये संतांविषयी कळवळा. भगवान परमात्माची आवड आहे. मग एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर काय करावं, पवित्र तुळशीची माळ एकदा तरी घालावी. गळ्यात ज्या दिवशी माळ घालू, होय होय वार करी, होय होय वार करी पाये पाये रे. मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर एकदा तरी काय करायचंय, पंढरीशी जा रे. आल्यानो संसारा दिनाचा सुयारा, पांडुरंग वाट पाही उभा. म्हणा जोरात म्हणा, वाट पाही उभा. नादी नका लावू मला, जोरात म्हणा. कृपाळू ताताडी उतावीळा, वाट पाही उभा. नाही म्हटलं तर शेजारणीची शपथ, वाट पाही उभा. मनातली मनात म्हणता की काय, जोरात म्हणायचं भजन. कधी जोरात म्हणताना मावशा हो, पुरुष मंडळी तुम्ही खा करून खो करून घशाला धार लावतोपर्यंत अगोदर यांचं भजन. बऱ्याच जणीला जरा झोप आली, सगळ्या जणी एकदा डोक्यावर पदर घ्या आणि भजन करा माझ्या पाठीमागे. मनात भरली पंढरी, पाठीमागच्या सगळ्यांनी जोरात म्हणायचंय. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. वा, आता बसा शांत. तुम्ही म्हणता ना धार लावली घशाला, उभे राहिलेले कोणी म्हणू लागू नका त्यांना, तुम्ही पण नाही. पाठीमागच्या कवर क्षेत्राच्या बाहेरच्या कट्यावर बसलेले सगळ्यांनी जोरात म्हणा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. गुरुजी गुळाची वाटी आहे का? गुळ खाल्ला तरी आला आवाज चांगला.
आणि वजन लावलेच काय तुम्हाला म्हणायला पाहिजे. असो, माझा तो विषय नाही. मला सांगायचं एकच, एकदा तरी जन्माला आल्याच्या नंतर पंढरपूरची वारी करावी. आता घेतलं कोण कोण पंढरपूरला गेले ते मला माहिती नाही, पण एकदा तरी पंढरपूरला जावं, कारण एक सुंदर असं भजन आहे. चला हो चला पंढरी जावो जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जावो जीवाचा जीव लगा पाहू. एकदा तरी पंढरपूरची वारी करावी म्हणून तळनाथ महाराज सांगतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. आवड जर पाहिली तर प्रत्येकाची आवड वेगळी आहे. अखंड कंठामध्ये नामचिंतन धारण करायचं, गळ्यात पवित्र तुळशीची माळ आणि भगवंताची आवड पूर्ण करायची. आवड जर पाहिली तर कुणाला गाडी आवडते, कोणाला बंगला, कोणाला जमीन, कोणाला प्रॉपर्टी, कोणाला मुलं बाळं आवडतात. आपण भगवान परमात्माकडे देवासमोर मागतो सुद्धा, पण कोणी म्हणतं ताई मुलगा पाहिजे, कोणी म्हणतं देवाला देवा धन पाहिजे, कोणी म्हणतं प्रॉपर्टी. गुरुजी एक प्रसंग पाय, एक मुलगा असाच होता गावातला, जरा करामती होता. आपण नाही म्हणत का 12 गावचं पाणी पिलेलं, ते कधीच कोणाला नीट बोलत नव्हतं. आणि एक दिवस ते म्हणे देवा म्हणे जरा 5 लाख रुपये उसने दी म्हणे, वर आलो की देऊन टाकतो. देवाला काय म्हटलं तो, थोडे 5 लाख रुपये उसने दी म्हणे, जरा अडचण आली वर आलं की देऊन टाकतो. पण देव चतुरातुशीर म्हणे, देव म्हणे एक काम कर, 5 काय 10 लाख रुपये घे, पण वरती येऊन नी. मला सांगायचंय काय, भगवंताकडे मागतो आपण, कारण काय मागावंय हे समजलं पाहिजे. मुलं मागतात वाढावे संतान, गुरुही व्हावे धनधान्य, पण मुलगा मागावा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. चांगले विचाराचा मुलगा प्रभू रामचंद्रासारखा असावा. बऱ्याच महिला मंडळाला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला यावे, वाटतं की नाही? वाटतं ना, येतात का जन्माला? बऱ्याच जणांची मुलं असे यांच्याकडे पाहिलं की शिकायला जातात आळंदीला. गुरुजी 2-2, 3-3 वर्ष राहतात, फक्त धोतर शिकून येतात. कारण नशिबात नसेल तर भेटत, भगवंताची कृपा असावी लागते, दुसरं काही जमणार. बऱ्याच जणीला वाटतं प्रभू रामचंद्र येतील जन्माला, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. आजची कौशल्य 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती. नाशिकला एकला कीर्तन होतं दादा, कीर्तन संपलं. मी म्हटलं अहो मावशी तुम्ही कीर्तनाला आले नाही? म्हणे ताईला आवडती मालिका होती. म्हटलं कोणती? म्हणे माझ्या रवयाची बायको. हाय का ती मालिका? मालिका आहे का होय मावशा? हाय मालिका. लाजा वाटतात का? खुशाल माना हाली त्यात. प्रभू रामचंद्र जन्माला येतील, पण त्या अगोदर कौशल्य व्हावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजही तुमच्या पोटी जन्माला येतील, पण अगोदर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व्हावं लागेल. आज आपण पाहतो देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज, त्या राजांसाठी म्हटलं जात आहे. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. भवानी जय जय शिवाजी. सगळ्यांनी हात वरती घेऊन टाळी वाजवायची. ज्याला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, हात वरती घ्या सगळ्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की
झाले गोळा माझ्या शिवरायाचा होते मावळे शिवबा संगे जीवा मावाच दिलवचन साहेबा वचन पूर्ण करी वचन पूर्ण करी वचन 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 साहेब वचन पूर्ण करी काय माझा शिवारा मसला गोडावरी शिवा राजा संकल्पना ही एक संकल्पना दिलवचन साहेब वचन पूर्ण करी दिलवचन साहेब वचन पूर्ण करी अशी गुसात्यार मारा शिवरायाची तलवार अशी शिवरायाची तलवार या रायगडावरती माझ्या शिवबाची मूर्ती गेले राजे गोगोली या महाराष्ट्रावरती या रायगडावरती माझ्या शिवबाची मूर्ती गेले राजे गोगोली या महाराष्ट्रावरती गेले महाराष्ट्राचं सोनं माझ्या शिवबानी तोर गेले महाराष्ट्राचं सोनं माझ्या शिवबानी तोर अशी दिसते यार पार शिवरायाची तलवार यार पार शिवरायाची तलवार शिवाजी महाराज तलवार छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज सगळ्यांसाठी टाळी वाजवायची मुलगा असावा चांगल्या विचाराचा बाळ ध्रुवासारखा भक्त प्रल्हादांच्यासारखा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असावा जगाच्या मालकाकडे नक्कीच मागावं पण काय मागावं याला मर्यादा असली पाहिजे भगवान परमात्माला आवडतंय नामचिंतन केलेलं अखंड भगवंताचं नामचिंतन करावं देवाला आवडतंय गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण केलेली आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही आणि एकनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांग एका जनाने ऐसा जगाने एका जनाने ऐसा जाता रे मन एका जनार्दनी ऐसा जाता रे एका जनाने एका जनाने
गोपी चंदन केळा तुझी माळ गळा गोपी चंदन केळा देवा परम पूजा जगी हो तो देवा परम पूजा जगी तुळसी माळ गळा
सगळ्यांसाठी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. अगोदर आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताला आवडतंय. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हातवरती घ्या. महिला पुरुष सगळ्यांनी हातवरती घ्या. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता जने कैसी संतान के लिए, बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए. रखुमाई वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांच्यामुळे सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आदरणीय हरिभक्त परायण सर्वच ग्रामस्थ मंडळी गावकरी मंडळी आहेत. त्यामध्ये आदरणीय आमचे दादा धोंडेराम दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा या कार्यक्रमासाठी आहे. आदरणीय शंकरजी गुरुजी आहेत, गुरुजींचे धन्यवाद. बाकी सर्व उपस्थित ग्रामस्थ मंडळी पंचकृषीतील सर्वच भाविक भक्त या ठिकाणी कोणी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार कीर्तनासाठी उपस्थित असतील सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. राहुलीवरून आलेली सर्वच मंडळी आहेत. एकांचं नाव घेण्यापेक्षा सगळ्यांचेच नाव मला माहिती नाही, पाठीमागं बसलेत. एकदा सर्व पंचकृषीतून आलेल्या भाविक भक्तांसाठी जोरात टाळी वाजवून स्वागत करायचं. तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. उपस्थित सर्व गुणीजन मंडळी त्यामध्ये आदरणीय हरिभक्त परायण आमचे बालासाहेब गुरुजी आहेत, गुरुजींचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आदरणीय शशराव दादा आहेत, दादांचे धन्यवाद. एकनाथ महाराज आहेत, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. आमचे दोन्ही मृदंगाचार्य दादा तुमचे धन्यवाद. सर्वच हरिभक्त परायण मंडळी साऊंड सिस्टमही चांगली आहे, सर्वच कॅमेरेवारी असतील. आमचे माऊली दादा आहेत, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्वच हरिभक्त परायण मंडळी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती हनुमंतरायांच्या चरणावरती गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वर माऊली